श्री विश्वजीवन ग्रंथ अध्याय 10. ओम नमो भगवते आदिनाथाय. श्री गणेशाय नमः. आदिनाथाय नमः. लंगे स्वामे नमः. परब्रह्मराय. जय जयाजी मेघश्यामा. भक्त काम कल्पद्रुमा. आनंद कंदा विश्रामा स्वामी जगतपते. श्रीधरा मुकुंद मुरारी. भक्त वत्सला दीन कैवारी. उद्धारक होसी श्रीहरी पुराणी असे ब्रीद. एक असोनी अनंत झाला. सर्व पंथी तूची नटला. बहुरूपी या माया जनाला न कळेची. वेळोवेळी अवतार घेसी. नाथ पंथ निर्माण करीसी. अगम्य लीला भक्ता दाविसी नंगे नाथा. दीनदयाळा नंगे नाथा. कृपा केली विश्वनाथा. तारी तारी सद्भक्ता मागणे हेची. देही विदेही उन्मनी स्थिती. परमहंस भव्य मूर्ती. न कळे तुझी कर्तव्य रीती. परब्रह्मा परब्रह्मा न लगे कीर्ती. कर्म धर्म करीती स्तुती. कर्मा धर्मा व्यतिरिक्त स्थिती. परमहंस परमहंसा कैसी रीती. सांगता येईना वस्तुस्थिती. गुण कर्म भ्रष्ट दिसती व्यवहारा. व्यवहाराच्या वेगळ्या रीती. जगती दिसे त्यांची स्थिती. शास्त्र पुराणांतरी स्तुती परी वेगळा. हंस गमन शास्त्राधार. कर्म धर्म अलिप्त थोर. जगी पिसा अंतरी सार निमग्न सदा. अंतरी पाहतो करी ध्यान. 6 शास्त्र 18 पुराण. देही साठवी ब्रह्मज्ञान अनंत शक्ती. शक्ती भक्ती नाम कथिले. एक एकासी मिळाले. शास्त्र पुराणी वर्णियेले परमहंस गुण. गुणकर्माचे अंगी दोष. राही विदेही कीर्ती आस. तया म्हणती परमहंस. परमहंस कैसा तो. परमहंसाचे लक्षण. नसावा त्यासी अभिमान. कर्म वर्म धर्म समर्पण राही वेगळा. वेगळा राही नसे भेद. सुख दुःख न मानी खेद. ज्ञान विज्ञान सदानंद. स्थिती तयाची. तया नसे कोणती आस. देही ज्ञान सदा उदास. कर्तव्याचा नसे भास. सत्य असत्य. सत्य असत्या नसे ठाव. ज्याचा त्यालाच कळे अनुभव. जे दिसे दृष्टीसी म्हणे देव चराचरी. चराचरी भरला सारा. दृष्टी पाहतो योगी खरा. स्वरूप नसे ईश्वरा असोनी अलिप्त. अलिप्त आहे रूपात. योगी राहती ध्यानस्थ. ध्यानी मनी रूप साक्षात. दृष्टी पुढे दृष्टी पुढे रूप पाहती. रूपांतर सर्व जगती. हृदयात स्वयं शक्ती. रूप स्वयं स्वयं रूप अनुहत ध्वनी. नाद भरला त्यांचे करणी. प्रकाश पडला नयनी परमहंसाचे. योग आणतो आकारासी. न समजे कर्म धर्मासी. सत्यासत्य म्हणेना कोणासी. समसमान सर्वा. सर्वाकरिता एक दृष्टी. आरूप बनली त्यांची सृष्टी. जगाकरिता होतो कष्टी. समजेना वर्म. वर्मावर्मी भरे नयना. पाहू जाता दृष्टी दिसेना. अंतरासी दावी खुना. तोची योगी तोची योगी आहे जगात. सगुण निर्गुण देहातीत. ओळखावे अनुभवात ज्याचा त्याने. जयाचा अनुभव तयाला. समजे कैसे दुजियाला. सांगता येईना कोणाला खरे खोटे. खरे खोटे एक मिळाले. जगी नाम ओळखिले. अनंत नामी देव झाले भाग विभाग. तत्वज्ञान ज्ञानी तत्वात. बोधार्थ जग जगात. जग ईश्वर नाम त्यात. सर्वा ठाई. नंगे स्वामी सर्वाभूती. ज्ञान विज्ञान मुख्य वस्ती. भाव भक्ती त्यांची कीर्ती. जगी नाम जगी कीर्ती नाम तयाचे. मुख्य नाम नसती वाचे. बोला भरले सर्व साचे. आकारासी आकारासी बोल निघतो. साच्यामध्ये निर्माण होतो. अंतर्बाह्य समावतो कर्णद्वारी. सत्य असत्य कर्णद्वार. वाचा मुख्य मूळ घर. अगणती साचे थोर बहु मोलाचे. कळेना भाव भक्ती विण. साचा मिळेना देता धन. कर्म वर्म धर्म गुण किंमत तयाची.
किंमत झाली साच्याची, आकाश पृथ्वी तत्वाची, मध्यम वाचा वायूची, अग्नी पाणी दैवत. पंचतत्व करणासी, निर्माण केले सकळासी, सगुण निर्गुण देहासी, जीव शिव. नंगे स्वामी गुरु राया, जीव शिवा मूळ पाया. शिव ब्रह्म मूळ माया, विष्णू परब्रह्म. परब्रह्म गमन हंस, जीव ब्रह्मा सदा ध्यास. शिव ब्रह्मा योगी उदास, कैलासपती. कैलासपती अविनाश, अर्धा चंद्र उत्तरेस, जटी गंगा पश्चिमेस, ऊर्ध्व पंथे. ऊर्ध्व पंथे भीमाशंकर, जठराग्नी त्याचे मूळ घर. जीवन वायू त्रिगुण सार, एका रूपासी. रूपापासूनी नाम झाले, नाम घेता ओळखिले. दृष्टीसी स्वरूप पाहिले, रूप साक्षात. प्रत्यक्ष पाहिला रूपात, नंगा भगवान वस्तीत. देही विदेही जगात, समर्थ योगी. योगी याची अनंत लीला, काय समजेल दुजियाला. भाव भक्ती नाही जयाला, ओळख कैसी. ओळखीसाठी जन्म किती, घेणे आहेत नसे माहिती. अनेक जन्मांची सद्भक्ती, ओळख तेव्हा. ओळखीसाठी अवतार, जन्मोजन्मीचा उद्धार. भाव भक्तीचा परिवार, युग योगासी. योगापासून त्यांची कीर्ती, सत्कर्मी मूळ उत्पत्ती. नाही जाणार अधोगती, सत्पुरुष. सत्पुरुष नाम दिले, गुणकर्म उदय झाले. जगी जनाने ओळखिले, स्वामी नाम. नाम असे जगी पावन, गुणकर्माचे वर्णन. अनंत नामी भगवान, नंगे स्वामी. नंगे स्वामी नाम अनंत, पतित पावन जगन्नाथ. कैलासपती भोलानाथ, आदिनाथ मुळी. आदिनाथ गुरु मच्छिंद्रा, गोरक्षनाथ जालंदरा. वटसिद्ध नागनाथ स्मरा, चरपटनाथ. अडपंग चौरंगी नाथ, कानिफा रेवणनाथ. भरतरी जाणा समर्थ बहुभाषी. अनंत भाषी रंगुनी गेला, सर्व देहासी रंग भरला. नाथ मच्छिंद्र प्रगटला डभे गावी. डभे गावी अवतार, नवनाथांचा परिवार. नवनारायण जगी थोर, सिद्ध 84. 84 लक्ष योनी, बदल करीती रूपांनी. कथिले शास्त्री पुराणी, गुण कर्म तयाचे. 4 खाणी ब्रह्मगीता, अनंत नामी योगी होता. सद्गुरु नाथा अनंता, नंगे स्वामी. नंगे स्वामीच्या कृपेने, दास लिहितो लीन मने. सद्बुद्धी विवेकाने लिहिता आनंद. नाथ मच्छिंद्र तुझी लीला, कर्मयोगी संचरला. अनुरेणू प्रकाशीला, आकाशी भानू. भानू किरण सूक्ष्म रूप, रूपारूप दिसे आरूप. नयनात सृष्टी स्वरूप, पातंजली. पातंजली योगशास्त्र, ब्रह्मज्ञान मुख्य शस्त्र. कवी नारायण पवित्र जगामध्ये. जगामध्ये कवी नारायण, आत्मसृष्टीचे ब्रह्मज्ञान. गीता भागवत पारायण, तत्वबोधासी. तत्वबोध मन काया, कवी मध्ये नाही माया. गुण गंभीर वटछाया, नागनाथ. नागनाथ हंस गमन, वाताकर्षण वायू निर्माण. अविर्होत्र ब्रह्मज्ञान पूर्ण, जीवनामृता. मृत्यूसे करे जीवन, संजीवनी मंत्र निर्माण. विराट रूप योगी जाण, नागनाथ जगी. अंतरिक्ष पहा नारायण, आत बाहेर परिपूर्ण. अणुरेणू प्रकाशी भुवन, नाम जालंधर शोभे. जलद अग्नि शक्ती तयासी, अग्नि प्रवेश स्थूल देहासी. हवन करी निकुंभीसी, जित इंद्रिया. जित इंद्रिय दंडन, दश इंद्रिया बोधपूर्ण. कर्म धर्म गुण संपन्न, चमस रूपी. वायू जीवन अग्नि स्वरूप, एका मिळाले एक आरूप. गंगा प्रवाह त्रिगुण रूप, निरंतर सदा. निरंतर सर्वा ठाई, चर्मदृष्टी सूक्ष्म होई. पाहता पाहण्यात न येई, रूपांतर जाणा. रूपांतर रेवण सिद्ध, अग्नी वायू पाणी बोध. त्रिगुण आत्मा तो सावध, स्थूल देहासी.
स्थूल देह जड राया, माया ब्रह्म ब्रह्मी माया, हंकार वायू त्याची काया, हरी नारायण. हरी नारायण वायू पूर्ण, सर्वाभूती समसमान, कवी मध्ये गेला मिळून, गोरक्षनाथ पंथी. खल्वीत ब्रह्म चैतन्य रूप, पृथ्वी तत्वात ज्ञान स्वरूप, वीर्य ईश्वर रूपारूप, पिप्पलायन स्वामी. पिप्पलायन चरपट नाव, तयासी नसे नाव गाव, गंगा प्रवाह वस्ती ठाव, मूळ तयाचे. ध्रुमील माया पृथ्वी तत्वात, सूर्यबिंदू प्रकाश त्यात, प्रकाशी रूप स्वरूपात, माया अंगी. पृथ्वी माया निर्माण, भानु किरण पावन, वीर्यापासोनी तो जान, नाथ भरतरी. प्रबुद्ध जीवन गुरु कृपा, कन्याकुमारी विश्वस्वरूपा, चैतन्य वृत्ती ब्रह्मरूपा, वीर्यपात. वीर्यपात होई गजकर्णा, रूप भरे हंकारी जीवना, जालंधर प्रगती जाणा, काणिफनाथ. विष्णू वीर्य आव्हानी मंत्र, गोरक्षनाथे केले सूत्र, त्रिगुण भरिले एकत्र मर्त्य घटी. घटामध्ये भरिला हरी, वीर्यामध्ये तो मुरारी, संजीवन शक्ती वैखरी कर भाजन जाणा. कर भाजन नाम तयाचे, सामर्थ्य संजीवन मंत्राचे, मंथन केले विष्णुवीर्याचे, गहनी अवतार. अवतारासी नवनारायण, चिरंजीव जगी निर्माण, युगायुगी सर्वच जाण, अलिप्त जगी. अलिप्त स्वरूप जगात, पाहुनी घ्यावे दृष्टीत, ओळखावे गुणकर्मात, रूप तयांचे. रूपाशिवाय नाही देव, देवासी आहे नाव गाव, चराचरी भरला माधव नंगे स्वामी. नंगे स्वामी सद्गुरुनाथ, नवनारायण केले गुप्त, तैसाची झाला तू अलिप्त, नाम जगी. नाम होई जनासी पावन, भाव भक्ती करिता स्मरण, संसारी जय समाधान, भाविकासी. भाविकासी देई पूर्ण शांती, भक्ती भाव मन विश्रांती, मनोगत पुरवी एकांती, भक्ती जाणूनिया. भक्ती महिमा अगाध शक्ती, शक्ती पासूनी भक्ता मुक्ती, देणे आहे तुझिया हाती गुरु राया. गुरु मच्छिंद्र गोरक्षाचा, भाव पहा किती तयाचा, आज्ञा पाळितो धर्मसाचा, गुरुव्रत. गुरुव्रत जया प्रती, कमी नसे त्रिजगती, जगामध्ये सहज कीर्ती, गुरु सामर्थ्य. सामर्थ्य बल जया अंगी, कीर्ती ऐश्वर्य सुख भोगी, भोगामध्ये योग योगी सदानंद. सदानंद त्याची ध्यान कळा, तत्वात तत्व स्थापिला गोळा, सगुण बनला पुतळा जगी अवतार. अवतारासी आहे कारण, पुनर्जन्माचे पूर्ण ध्यान, येणे जाणे कार्य ठिकाण वेळोवेळा. देहापासूनी अलिप्त, परकाया प्रकाशित, कैसे समजेल जगात, ओळखी तयाची. पाच तत्वांचा एक प्राण, प्राणात मिळती पंच प्राण, तत्वापासूनी तत्व निर्वाण, कर्म वेगळे. अग्नी पाणी वायू गुणातीत, अलग असती कर्मात, प्रत्येकाच्या रूप रूपात, गुणतयाचे. माती पाणी एक झाले, नाव त्यासी चिखल दिले, चिखलासी वायू मिळाले, बनला घडा. घडा बनला स्वरूपाचा, माती पाणी वायू गुणाचा, त्रिगुणाचा बनला साचा, पूर्ण आकारासी. आकारासी जरी आला, परिवाचा नसे तयाला, म्हणून अग्नी प्रवेशला नाद निर्माण. नाद भरला घटात, त्रिगुण आत्मा रूपात, अग्नी पाणी वायू दैवत त्यात वसले. त्रिगुणाचा अनुभव, निर्जीव केले सजीव, जगामध्ये त्याचे नाव वेगवेगळे. एकच माती नाना भिंती, गुण कर्म भाग पडती, जगामध्ये त्यांची कीर्ती, पाहुनिया कर्म. मातीमध्ये आत्मा भरला, नाद ऐकुनी भाव बसला, गुण कर्माची किंमत त्याला जगामध्ये. घटोघटी भरला हरी, अग्नी पाणी वायू शरीरी, ईश्वराचे रूप अंतरी, भूती सर्व.
सर्वाभूती नाम तयाचे, ईश्वर रूप सर्व साचे, भाग विभाग गुणकर्माचे, योगायुगी योगायुगी रूपांतर, पंचतत्वांचा परिवार, तत्व मिळूनी अवतार, अमर असती अमर काया योगी याची, नंगे स्वामी भगवंताची, स्वयं शक्ती वाचा तयाची, योगी समर्थ नंगे स्वामी नवनाथात, नवनारायण अलिप्त, नाम कथिले ग्रंथात, चिरंजीव जगी जग सर्व चिरंजीव, जग ईश्वर नामदेव, चराचरी धरला राघव, कळे भाव भक्ती भक्ती करा नंगे स्वामीची, संसारात सत्कर्माची, वाढ होई परमार्थाची, सदा आनंद आनंदात होई संसार, संतती संपत्ती सुखसार, हरी नामाचा करा गजर, सुख तयासी सुखापासूनी लागेल गोडी, भाव भक्तीची आवडी, सत्संग बनेल जोडी, परमार्थ तयाचा तयापासूनी सर्व थोर, लहान मोठा नसे विचार, विचाराचे बुडले घर, समसमान जगी समान होईल जगात, भूती लीन होई अंतरात, अंतर्बाह्य तो साक्षात, पूर्णपणे पूर्ण तोची जया नको कीर्ती, कर्म वर्मासी पडली भ्रांती, सुख दुःख हीच विश्रांती, संत स्वरूप रंगली वाणी, आनंद किती हरिभजनी, मुखी ज्ञान सर्व पुराणी, जगी उपदेश तयाचा पावन, भक्ती मार्गा लागती जन, परमार्थासी भेट पूर्ण, संत कृपाळू दया सागर, जगी तोची जाणा अवतार, संत नाम देवासी थोर, देव संत रूप धारण केले, देव संत एकत्र मिळाले, स्वरूप रूपांतर झाले, नसे ओळखी नसे जगात, असूनी असती अलिप्त, देव संत एका रूपात, साक्षात जगी पहावे संत देव, संतापासूनी अनुभव, भाव भक्तीसी दिले नाव, संत देव भक्ती देवा भेट झाली, भक्तीमध्ये मुक्ती मिळाली, सायुज्यता प्रकाशली, जय जयकार, अध्यायी केले कथन, परमहंसाचे लक्षण, नवनारायण विवेचन, महात्म्य भक्तीचे, भक्ती महिमा सकळासी, सद्बुद्धी सत्कर्मासी, जय होई संसारासी, सद्गुरु कृपा जया प्रती, जप तप तया न लागती, गुरुचरण धरावे चित्ती, तेव्हाच होई कृपा, गुरु वाचुनी नाही ज्ञान, व्यर्थ जाणा अध्ययन, गुरुचरणी भावे लीन, मार्ग सोपा, नंगे स्वामी सद्गुरु समर्थ, पुरविण्या भक्तांचे हेत, अवतरले मच्छिंद्रनाथ अवनीवरी, स्वयंबोल नंगे स्वामीचे, विश्वनाथ वदती वाचे, लिखाण असे पंडिताचे, सखाराम सेवेला, इति श्री ग्रंथ विश्वजीवन, नाथ नंगे भगवान, विश्वनाथ चरणी लीन, वदली वाणी, दशमोध्याय गोडहा, ओवी संख्या 128, श्रीनाथ नंगे महाराज समर्थ, श्री दत्तात्रेयार्पणमस्तु, हरे नमः हरे नमः.